ठाकूर आणि सुशांत साळवी ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. ओपनर रेडी आणि फर्स्ट ओव्हरमध्ये धीरज धुमाळे बॉलिंग मार्क वरती रेडी. दोन्ही टीम्सला आपण देऊया विजयाच्या शुभेच्छा आणि अपेक्षा करूया की याही सत्रामध्ये एक जबरदस्त बॅटल आमच्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतो सुशांत साळवी आणि फर्स्ट ओव्हरमध्ये बॉलिंग मार्क वरती तयार होतोय धीरज धुमाळे. पॉवर प्लेचं षटक आहे. ऑफ साईड जर आपण पाहिली कव्हर एक्स्ट्रा कव्हर पॉईंट इनफिल्डमध्ये त्याचप्रमाणे बिहाइंड द विकेट शॉर्ट थर्ड फाईन लेग आणि ऑन साईडला स्क्वेअर लेग इनफिल्डमध्ये त्याचप्रमाणे आपल्याला जर पाहायला मिळेल तर एक फील्डर स्ट्रेट लॉंग ऑफला पाहायला मिळतो. सुरुवात पहिला बॉल पहिलाच बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह. वॉट अ शॉट वॉट अ शॉट. काय सुरुवात केली आहे. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका वर्ड ऑफ हाफ वॉली होते आणि लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका बॅटर सुशांत साळवीचा बॅटमधनं पहिल्याच बॉलवरती हा खणखणीत 4. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. हाफ वॉली वर्ड ऑफ स्टंप लॉफ्टेड ड्राईव्ह अतिरिक्त काही नाही केलं फक्त बॉलला टाइम केलं आणि टाइम केलं त्याचमुळे रिझल्टही प्रॉपर मिळालाय. चौकाराने आगाज या पहिल्या सत्राचा. काय जबरदस्त फटका आला अगदी बॉलचा मेरिट वरती पहिलाच फटका आला. लॉफ्टेड ड्राईव्ह क्लासिकल फटका सुशांत साळवीचा बॅटमधनं येतोय. नेक्स्ट बॉल आता रिव्हर्स स्वीप आता रिव्हर्स स्वीप. या आधी डीप कव्हर आता बॉल चाललाय डीप पॉइंटला 4. कडक बॅटिंग ज्या प्रकारे फटके येत आहेत आणि अगदी क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारे फटके आणि पाहत्या क्षणी कोणताही क्रिकेट प्रेमी प्रेमात पडेल असे हे फटके आपल्याला सुशांत साळवीचा बॅटमधनं पाहायला मिळतात. प्रॉपर इम्प्रोवाइज जणू काही ऑलरेडी ठाऊकच होतं की बॉल आता पुढेच पडणार आणि स्विच हिटसाठी रेडीच होता. जबरदस्त फटका चौकार. आणखीन एक सुरुवात जबरदस्त केली आहे सुशांत साळवीने आणि वेल कॉन्फिडंट दिसतो. आत्मविश्वास तसा फटक्यांमागे आपल्याला पाहायला मिळतोय. कारण आत्मविश्वास ही अशी एक गोष्ट ना मित्रांनो स्वतःच्या अबिलिटीज आणि स्ट्रेंथवरती जर स्वतःला विश्वास असेल ना तर प्रतिस्पर्धी कोणीही असू द्या तुम्ही त्याच्या समोर तुमचा बेस्ट डेफिनेटली द्याल. आणि पहिल्याच 2 बॉलवरती जो क्लास आहे सुशांत साळवीचा तो आपल्याला पाहायला मिळाला. आता बॉल हवेमध्ये चेंज ऑफ द पेस होता. कव्हरला फिल्डर झाली मिस्टेक. पाठमोरी वळत असताना प्रयत्न चांगले राखले बट कॅच पकडता आली नाहीये. या क्षणाला खरं तर जर आपण पाहिलं तर एक हाफ चान्स गमावला असे आपण म्हणूया. बट होनेस्टली मी तर हेच म्हणेन की कॅच व्हायला हवी होती. कारण या क्षणाला जर तुम्ही शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट खेळता तुम्ही एक मोठी स्पर्धा खेळतात तर त्या स्पर्धेमध्ये तुमच्याकडनं अपेक्षा देखील त्याच प्रकारे आहेत ना. ज्या प्रकारे सुशांतने सुरुवात केली त्याची विकेट मिळवण्याकरिता काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करणं महत्वाचं होतंच. आणि हा बॉल आता सोडून दिला. दिशा खराब. एक शुभ सर्वांना आपण करूया. आज महत्वाची उपस्थिती आपल्याला मंचावरती पाहायला मिळत आहे. द केक क्राउन अँड कंपनी खरं तर त्यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये आपल्याला द केक क्राउन अँड कंपनी प्रशांत दादा गोराटकर त्याचप्रमाणे परेश दादा गोराटकर यांच्या वतीने जर आपण पाहिली या स्पर्धेमध्ये प्रत्येकी प्लेअर ऑफ द मॅचसाठी आपल्याला पेस्ट्री देखील स्पॉन्सर्ड झालेली आहे आणि प्रशांत दादा गोराटकर माणसावरती आहेत आणि दादांचा सन्मानही आपण करणार आहोत. आणि हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतो देवीदास केने दादांना मी विनंती करतो आपल्या शुभहस्ते आपण प्रशांत दादा गोराटकर दादांचा सन्मान करायचा आहे. ओव्हरस्टेपिंग चेक करायची आहे. चेक केली जाईल. तिसरे पंच जोडले जातील आणि चेक करतील. प्रशांत दादांचा सन्मान केला जातो. एक छोटीशी सुरुवात काही वर्षांआधी प्रशांत दादा आणि परेश दादाने केली होती आणि तीच छोटीशी सुरुवात आज संपूर्ण आपल्याला ठाणे जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध पाहायला मिळत आहे. आज जर आपण केक क्राउन अँड कंपनीचा विचार केला मला असं वाटतं आतापर्यंत 10 ब्रांच. तुम्ही वाडा परिसरामध्ये जाल तिथेही तुम्हाला द केक क्राउन अँड कंपनीची ब्रांच पाहायला मिळेल. तुम्ही पडगा परिसरामध्ये जाल तिथेही द केक क्राउन अँड कंपनीची तुम्हाला ब्रांच पाहायला मिळेल. आणि ही मेहनत आहे गोराटकर ब्रदर्सची. चेक केले जात आहे सर. निर्णय येईल तसं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत.
थर्ड अंपायर. इट्स अ फेअर डिलिव्हरी. कारण जर आपण शूजचा काही भाग जर पाहिला तर तो लाईनचा थोडा मागे आहे. फेअर डिलिव्हरी. आणि स्कोर कार्ड जर आपण पाहिला ऑन स्क्रीन रिप्ले देखील सर्वांना पाहायला मिळाला. सध्या सगळीला टीम टोटल जर आपण पाहिली तर आगे 12 वरती 12 ऑन द बोर्ड. 12 धाबा स्कोर कार्ड वरती पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत खेळ जबरदस्त राखला. नेक्स्ट बॉल. आता ड्राईव्ह केला, फिल्डर आहेत लॉंग ऑफला. बॉल फील्ड केला जातो आणि सिंगल पेक्षा जास्त दरम्यान मिळणार देखील नाही. धीरज धुमाळीची बॉलिंग जर आपण या ओव्हरमध्ये पाहिली तर मोस्ट ऑफ बॉल धीरजने जे टाकले जर आपण चेक केले तर मोस्ट ऑफ बॉल आहेत वाईड ऑफ ऑफ आणि त्यामध्ये हाफ बॉल मला वाटतं या ओव्हरमधली तिसरी आहे. ओव्हर पिच बॉल वाईड ऑफ ऑफ आतापर्यंत तिसरा पडला. आणि खरं तर या ओव्हरमध्ये जी सुरुवात सुशांत साळवेने केलेली आहे, ज्या प्रकारे स्टार्ट हवा देखील होता टीम कमाल पाडायला, त्या प्रकारे स्टार्ट त्याने मिळून दिला. कारण पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 13 आणि अजूनही या ओव्हरमध्ये काही चेंडूंचा खेळ बाकी. नेक्स्ट बॉल. बॅक ऑफ लेंथ होता, नो बॉल. मिस्टेक झाली धीरज कडून. ओव्हर स्टेपिंग मिस्टेक घडली धीरज कडून. नो बॉल कॉल आणि नेक्स्ट बॉल आता असेल फ्री हिट. फार जास्त पाय पुढे पडला, तेच तिथे पाहायलाही मिळालं. या आधीचा बॉलवरती थोडासा भाग मागे राखला होता तिथे, त्यामुळेच फेअर डिलिव्हरी देखील मिळाली होती. पण इथे आता मिस्टेक आणि ते अंपायर्सने पाकलं. नेक्स्ट बॉल फ्री हिट. सुशांत साळवे जर रिदम मध्ये खेळतोय, मोठ्या फटक्याची अपेक्षा त्याच्याकडनं नक्कीच आहे. पण धीरजचा प्रयत्न असेल की कुठेतरी या बॉलवरती आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल. उडवलाय बॉल हवेमध्ये आहे आणि गॅप मध्ये आहे. हा की बॉल जाईल वन बाउन्स ओव्हर द लाईन 4. आणि अशा प्रकारे खेळही दरम्यान समाप्त झाला पहिल्या षटकाचा. आणि पहिल्या षटकाचा अखेरता एक एक्सप्लोसिव्ह स्टार्ट टीम SSC खंबाळपाडा टीमचा. कारण पहिल्या षटकाचा अखेरता 18 विदाउट लॉस. सुरुवात जबरदस्त पॉवर प्लेचा पहिल्या षटकाचा फायदा अगदी धूमधडाक्याने घेतला सुशांत साळवेने. जसा बॅट मधनं तब्बल आपल्याला 3 चौकार पाहायला मिळाले पहिल्या षटकामध्ये. 18 अजूनही येत्या 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे या पहिल्या 17 मध्ये. यात नंतर होणारा जो सामना आहे, यात नंतर आणखीन चांगली बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. टीम भूमी 11 मांडा आणि त्यांचा अगेन्स्ट फाईट करताना टीम जय झोटिंग देवरुंग. आणि दळवी साहेबांनी ऑलरेडी सांगितलं की जर जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंग या स्पर्धेवरती नाव कोरतोय तर रोख रक्कम 50,000 रुपयाचं कॅश प्राईज ऑलरेडी त्यांच्यासाठी जाहीर झालं. आणि मंचावरती महत्वाची उपस्थिती सध्या सगळीला आपण पाहत आहात. रोशनदादा पाटील, त्याचप्रमाणे रोशनदादा गुळवी, तसेच नरेशदादा गुळवी आणि चेतनदादा गुळवी सध्या सगळीला या स्पर्धेचा आनंद, प्रत्येकी सामन्याचा आनंद तेही घेतात. या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी सहर्ष हार्दिक स्वागतही करतो लक्ष्य चषक 2026 मध्ये. काही शुभ सन्मान आपण करूया. मंचावरती उपस्थित दुसरं षटक बॉलर दरम्यान उज्ज्वल गुरव तयार होतात. या दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये एकूण 18 आला. या हंगामामध्ये जर आपण विचार केला तर आतापर्यंत वडूनगर टीमने देखील एक जबरदस्त स्पर्धा जिंकली. खासदार चषक मला आठवतो या हंगामामध्ये त्यांनी जिंकला. टीम जबरदस्त आहे आणि याही स्पर्धेमध्ये त्याच एक्सपेक्टेशन्स त्यांच्याकडनं जरूर आहेत. पण समोर देखील तितकीच एक चांगली टीम आहे ज्यांनी सातत्याने डोंबिवलीचं क्रिकेट गाजवलं. आणि जेव्हा की बाहेरील परिसरामध्येही खेळतात, डोंबिवलीच्या बाहेरही खेळतात, तेव्हाही जबरदस्त खेळ SSC खंबाळपाडा टीमचा पण पाकलाय. आता प्लॅन मिस येतो डॉट, निर्धाव चेंडू येतो. या आधीच्या सामन्यामध्ये वनु स्पोर्ट्स डोंबिवली टीमचा जबरदस्त खेळ पाकला. फार दिवसानंतर मनीष पाटील ॲज अ ओपनर आपल्याला पाहायला मिळाला आणि योगदान देखील तितकंसं चांगलं त्याने दिलं. आज प्रतीक पाटील अवेलेबल नव्हता, बट खेळ तरी सुद्धा चांगला राखला. शुभ सन्मान आपण मंचावरती करीत आहोत. महत्वाची उपस्थिती आज आपल्याला पाहायला मिळाली रोशनदादा पाटील दादांची. आणि हा सन्मान करण्याकरिता मी देविदास दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते रोशनदादा पाटील
दादांचा सन्मान आपण करायचा आहे. लो फुल टॉस ड्राईव्ह केला, गॅप मध्ये बॉल चाललाय, डीप खवरला आणि फिल्डिंग चांगली धुमाळे तिथे आगे बॉल फील्ड केला धुमाळेनं आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केल्या जातील या बॉलवरती. टोटल रन्स या दोन आणि टीम टोटल आता 2-0, 20 ऑन द बोर्ड. वीज दादा फलकावरती सन्मान रोशनदादा पाटील दादांचा दरम्यान केला जातो. त्यानंतर शुभ सन्मान आपण या ओव्हर ब्रेक मध्ये आपण पुढील सन्मान कव्हर करूया. ओव्हर ब्रेक मध्ये अजूनही जर आपण पाहिलं 4 चेंडू आहेत. आता बॉल हव्यामध्ये डीप स्क्वेअर लेग येत आहेत, कॅच ड्रॉप आणि खरं तर स्टार्ट देखील तिथे फिल्डरने त्या लेट घेतला होता आणि त्याचमुळे झेल कंप्लीट होण्याची शक्यताही वाटत नव्हती. कारण जर आपण रिप्ले जरी पाहिला तरी सुद्धा ती गोष्ट आपल्या निदर्शनामध्ये येईल की फटका कंप्लीट झाला, बॉल हवेमध्ये पोहोचला, पण तरी सुद्धा फिल्डरने रिॲक्ट केलं नव्हतं आणि त्याचमुळे कुठेतरी झेल ड्रॉप होण्याची शक्यताही वाढली होती. फिल्डर कॅच पर्यंत पोहोचले जरूर, पण कॅच पकडता आली नाहीये. आय थिंक रेडी नव्हते की लक्ष नव्हतं, ही गोष्ट नक्कीच तिथे रागली. कारण या क्षणाला ही कॅच व्हायला हवी होती. ही कॅच तितकी अवघड नव्हती. कारण खरं तर या क्षणाला तुम्ही जीवनदान दिलं राहुलला आणि हा राहुल देखील जबरदस्त बॅटर आहे. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, प्लॅन मिस, येतो डॉट. उज्ज्वल गुरवकडे देखील मिश्रण चांगलं आहे, तो देखील कटर भरपूर चांगल्या पद्धतीने टाकतो. ॲक्शन रिप्ले आपण मागील बॉलचा पाहूया. खरं तर बॅटरने तर हा बॉल मिस केला. पडल्यानंतर जर आपण पाहिलं ऑन स्क्रीन रिप्ले आता आपल्याला पाहायला मिळतो मागील बॉलचा, ज्या प्रकारे बॉल डिलिव्हर केला उज्ज्वल गुरवने. लेग कटर बाहेरच्या दिशेने बॉल वळून घेतो, डॉट बॉल येतो. हीच खास बात आहे उज्ज्वल गुरवची. मी उल्लेख केला की मिश्रण तो भरपूर चांगल्या पद्धतीनं करतो. आता फुल टॉस, बट त्याचा फायदा घेता आला नाहीये आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट होईल सिंगल बाईज स्वरूपामध्ये. एक धाव मिळेल आणि एका धावेचा साखे आणि टीम टोटल आता जर आपण पाहिली तर टीम टोटल जाऊन पोहोचली आता 23 ऑन द बोर्ड. बहुचर्चित ही स्पर्धा, संपूर्ण महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमध्ये बहुचर्चित असणारी ही स्पर्धा. लक्ष्य चषक 2026 भव्य दिव्य पर्व आपण पाहत आहोत आणि स्पर्धेची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते आणि खरं तर या विभागाचं नाव नव्हे तर समस्त भिवंडी तालुक्याचा अभिमान वाढवणारी ही स्पर्धा तुम्ही पाहत आहात. आजचा आपण 4थ्या रजनीमध्ये आहोत. प्रत्येकी रात्री ऑनलाईन देखील प्रेक्षकांनी फार प्रेम दिलं, त्याचप्रमाणे प्रत्येकी स्टँड अगदी खचाखच भरला. हीच तर खरं तर हेच तर यश आहे या स्पर्धेचं. आता रिव्हर्स स्वीप, जबरदस्त फटका, प्रॉपर एक्झिक्युशन. बॉल चालला डीप, एक्स्ट्रा खबरला, बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार आणि 4च्या साह्याने खेळही समाप्त झाला. 2 षटकांचा अखेरता. टीम टोटल 27 विदाउट लॉस. टीम SSCC खामलपाडा. आता आपण शुभ सन्मान करूया. यापुढील सन्मान आपण करणार आहोत सन्माननीय रोशनदादा गुळवी देखील उपस्थित आहे. दादांचा आपण सन्मान करणार आहोत. मी रोशनदादा गुळवी देवीदास दादांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्तात स्पेशली निंबवलीवरनं लक्ष्य चषक 2026 ला भेट देण्याकरिता रोशनदादा गुळवी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपण करूया. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सन्मान दरम्यान केला जातो. रोशनदादा गुळवे आज महत्वाची उपस्थिती रोशनदादांची आहे आणि त्यांचा सन्मान देवीदास दादांच्या शुभ हस्ते केला जातो. रोशनदादा गुळवी दादांचा सन्मान केला जातो. त्यानंतर नरेश दादा देखील उपस्थित आहेत. नरेश दादा गुळवी त्यांचाही आपण सन्मान करूया. मी त्यांनाही विनंती करतो आपणही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. देवीदास दादांनाच मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण नरेश दादा गुळवी दादांचा सन्मान आपण करायचा आहे. आज नरेश दादांची देखील महत्त्वाची उपस्थिती आहे आणि भरपूर सारे खरं तर बैलगाडा शर्यत प्रेमी व्यक्तिमत्व देखील भरपूर साऱ्या त्या व्यक्तिमत्वांची उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहिली. कारण महाराष्ट्र बैलगाडा शर्यत ज्याने गाजवली, आपल्या सर्वांचा लाडका नंदी लक्षा याच्या नावाने ही स्पर्धा आहे. त्यानंतर आपण सन्मान करूया चेतनदादा गुळवी देखील उपस्थित आहे. त्यांना मी विनंती करतो आपणही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. चेतन दादांचा सन्मान आपण करूया. देवीदास दादांनाच विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण चेतनदादा गुळवी दादांचा सन्मान आपण करायचा आहे. मॅचकडे आपण वळूया. दरम्यान बॉलर तयार होतात. होल्डर ऑफ वडुनवगर गिरीश पाटील बॉलिंग मार्क वरती या 3rd ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल त्याने कटरने सुरुवात केली आहे. त्याने अभ्यास केला की मागील ओव्हरमध्ये जेव्हा उज्ज्वलने कटर टाकला तेव्हा कटर इफेक्टिव्ह राहिला आणि त्याचमुळे
गिरीश पाटीलने होल्डरने देखील या ओव्हरमध्ये कटरने सुरुवात केली आहे. पगलाच बॉल पडल्यानंतर जर आपण पाहिलं रिप्ले पहा, कटर लेग कटर वळालाय बॉल, येतोय डॉट. स्टडी प्रिपरेशन या गोष्टी क्रिकेटमध्ये फार जास्त मॅटर करतात. ऑन साईडला आता फटका, फिल्डर इथं डीप मिड विकेटचा बॉल आता फुल केला जातोय आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केली जाईल. सिंगलचा साख्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचेल 28 ऑन द बोर्ड. 5 ओव्हरचे मॅच आणि मी म्हणेन की मिनिमम 60 किंवा त्यापेक्षा जास्त धावा या पहिल्या सत्रामध्ये बनवायच्याच आहे टीम SSCC खंबालपाडा टीमला. कारण अपोनंट टीमचा बॅटिंग क्रम जर तुम्ही पाहिला तर त्या बॅटिंग क्रमामध्ये नो डाऊट केतन पाटील, त्याचप्रमाणे धीरज धुमाळे, त्याचप्रमाणे स्वतः गिरीश पाटील होल्डर, एकूण एक धुरंधर या बॅटिंग क्रमामध्ये आहेत. आणि या बॅटिंग क्रमाला जर चॅलेंज करायचं तर 60+ मिनिमम बनवणं महत्त्वाचं आहे. बट अर्नॉल्ड ऑफ टेनिस क्रिकेट डगआउटमध्ये अजूनही आहे. साईदादा शिलार त्यांचं येणं बाकी आहे आणि इथे मिस्टेक झाली. फुल टॉस होता बट हाईट जास्त, त्यामुळे बीमरचा इशाराही अंपायर्सने केला आणि इन बिटवीन सिंगल देखील कंप्लीट झाली. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये आपण मागील पर्वामध्ये श्रीनगर के वीर या टीममध्ये साईदादाला पाहिलं होतं आणि पुढील जर आपण पाहिलं तर इथं बॅटिंग क्रमामध्ये तेही त्यांचंही येणं बाकी आहे. अर्नॉल्ड ऑफ टेनिस क्रिकेट पण या क्षणाला या जोडीने देखील काम जबरदस्त केलं. कारण ओपनिंग पार्टनरशिप जर आतापर्यंत आपण पाहिली तर 30 धाव्यांची ही सलामीची पार्टनरशिप आहे. स्टार्ट जबरदस्त आहे पण या स्टार्टला एक चांगल्या टोटलमध्ये कन्वर्ट करणंही मॅटर करेल. फ्री हिट बट यॉर्कर होल्डर देखील खरं तर एकूण एक प्रश्नांची उत्तरे घेऊनच आलाय की जर अशा प्रकारे गोष्ट घडली, अशा प्रकारे जर सिच्युएशन आली तर काय करायचं याची पूर्व तयारी होल्डरने देखील केलेली आहे. कारण बीमर जसा पडला त्यात नंतर न घाबरता न डगमगता यॉर्कर बॅक केलंय स्वतःला. अगदी जर हा फ्री हिटचा बॉल नसता तर लेग बिफोर विकेट मिळण्याची देखील दाट शक्यता जरूर होती. आणि आणखीन एक शुभ सन्मान आपण करूया. टीम टोटल 31 माफी सुद्धा करेक्शन थोडंसं 31 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि दरम्यान क्रॉस लाईन आता खेळायचं होतं आणि आताही जर आपण पाहिलं तर लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल कंप्लीट केली जाईल. या ओव्हरनंतर काही शुभ सन्मान आपण करणार आहोत. भरपूर साऱ्या मान्यवरांची महत्त्वाची उपस्थिती असा रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्या भारताची जी परंपरा आहे अतिथी देव भव, प्रत्येक अतिथीमध्ये आपण देवाला पाहतो आणि प्रत्येक अतिथीचं स्वागत सन्मान करणे आपलं आद्य कर्तव्य आहे. या ओव्हर ब्रेकमध्ये काही शुभ सन्मान आपण करणार आहोत. पण सध्या सगळीला मॅचची परिस्थिती जर आपण पाहिली तर 32 धावा स्कोर कार्डवरती आहेत पण या ओव्हरमध्ये एकही बाउंड्री नाहीये. आता हा बॉल सोडून दिला, दिशा खराब, अतिरिक्त रन. कारण या क्षणात ही ती वेळ आहे की जिथे विकेटचा विचार बॅटर्स अजिबात करू शकत नाही. तुमच्याकडे बॅटिंग टीमकडे जर आपण विचार केला तर डगआउटमध्ये साई शेलार सारखा जबरदस्त बॅटर आहे आणि त्यामुळे जी जोडी आता ग्राउंडमध्ये आहे त्यांना चान्स घ्यावाच लागेल. कारण या क्षणाला आता जलद गतीने रन्स हवे आहेत. फुल टॉस ऑन साइडला फटका, रात्रीच्या अंधारामध्ये हा बॉल हरवलाय. काय जबरदस्त फटका, फुल टॉस बॉल वरती, फुल ठोल षटकार. लाजवाब फटका ऑन स्क्रीन रिप्ले. मागील काही असे चेंडूवाले ज्याच्यावरती बाउंड्री नाही आली त्याचा राग जणू काय काढला असंच वाटलं राहुलला. राहुल स्ट्रगल करत होता कारण राहुलने आता 10 मध्ये 12 बनवला. ही प्रेक्षकांची अफाट गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे. काही प्रेक्षक आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेत, काही न्यूट्रल प्रेक्षक आहेत ते फक्त क्रिकेटचा आनंद घ्यायला आलेत आणि हीच क्रिकेटच्या खेळाची ओळख राखलेली आहे. भरपूर सारे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात सध्या सगळीला प्रत्येकी स्टँडमध्ये. आणि खरं तर एक उल्लेख आपण या ओव्हर ब्रेकमध्ये नक्कीच करूया. टीम टोटल आता 39 ऑन द बोर्ड. बॅक ऑफ लेंथ पोलचा फटका आलाय आणि यावेळेस कनेक्शन तितकंसं चांगलं नाहीये. फिल्डर आहे धीरज, कॅच पकडली जाईल, विकेट. खेळ समाप्त 3 ओव्हरचा आणि 3 ओव्हरचा अखेरचा फर्स्ट बॅटिंग करत असताना 39 लॉस ऑफ 1 विकेट. टीम SSCC खांबालपाडा टीम आणि रिमेनिंग अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी. आता शुभ सन्मान आपण करूया माणसावरती उपस्थित
प्रसाद दादा पाटील स्पेशली कशेळीवरनं आज या स्पर्धेला भेट देण्याकरिता उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपण करूया. आणि हा सन्मान करण्याकरिता प्रणय गोडे यांना मी विनंती करतो, आपल्या शुभहस्ते आपण प्रसाद दादांचा सन्मान करायचा आहे. प्रसाद दादा पाटील त्यांचा आपण सन्मान करीत आहोत. पण मैदाना 7 मध्ये दाखल झाला क्रमांक 3 वरती द अर्नॉल्ड ऑफ टेनिस क्रिकेट साई शिलार. प्रसाद दादांचा आपण सन्मान करणार आहोत. मंचावरती आपल्याला लखन दादा देखील पाहायला मिळतात. आणि खरं तर लखन दादांना प्रत्येकी वर्षी मी पाहतो, वय वाढतं की नाही हा प्रश्न मला निर्माण होतं. प्रत्येकी वर्षी चेहरा अगदी तसाच दिसतो. आणि काही असे आपले खरं तर भिवंडी ग्रामीण क्रिकेटमध्ये काही असे चेहरे आहेत वर्ष पाळतात त्यांचा चेहरा जसाचा तसाच दिसतो. आणि त्यातपैकी एक लखन दादा देखील स्टेजवरती आपल्याला पाहायला मिळतात. शुभ सन्मान देखील केला जातो. प्रसाद दादा पाटील स्पेशली कशेळीवरनं या स्पर्धेला भेट देण्याकरिता आज आलेत आणि त्यांचा सन्मान दरम्यान केला जातो. चेक ऑन स्क्रीन आपल्याला साई शिलार सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. नो डाऊट राजकीय क्षेत्रामध्ये अनेक चौकार षटकार साई दादाने मारलेत आणि जेव्हाही ग्राउंडमध्ये उतरतात तेव्हा देखील अनेक चौकार षटकारांचा पाऊस त्यांचा बॅटमधनं पडतो. आणि त्याच पावसाची आज गरजही आहे टीम खांबाल पाडायला. आणि ते सध्याच्या घडीला आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात. बट स्ट्रायकिंग एंडवरती सुशांत साळवी जा बॅटरने आज काय लाजवाब खेळ केला. इंडिव्हिज्युअली 20 धाव्यांवरती तो नॉट आउट खेळतोय. आणि अजूनही या पहिल्या सत्रामध्ये येत्या 12 चेंडूंचा खेळ बाकी. आणि फोर्थ ओव्हर बॉलर तयार होतोय उज्ज्वल गुरव. उज्ज्वलने या आधी एक षटक टाकले आणि त्या एका षटकामध्ये टोटल जर आपण पाहिले तर 8 धावा उज्ज्वलने कन्सीड केल्या होत्या. टीम टोटल 39 39. फोर्थ ओव्हर उज्ज्वल गुरव आणि समोर सुशांत साळवी. प्ले अँड मिस ड्राईव्ह करायचं होतं वाईड यॉर्कर परफेक्ट एक्झिक्युशन. डॉट बॉलने सुरुवात या ओव्हरची. आणि अजूनही जर आपण पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये 11 चेंडू बाकी आहेत आणि हीच गोष्ट राखली की ही ती वेळ नाही आहे की ज्या वेळेमध्ये डॉट बॉल त्रासदायक आता राहणार आहेत बॅटिंग टीमसाठी. तर या परिस्थितीमध्ये मोठे फटके नो डाऊट अगदी प्रत्येकी बॉलवरती मोठ्या फटक्यासाठीच जायचं आणि डॉट बॉल उपयुक्त राखले फिल्डिंग टीमसाठी. अंपायर्स फक्त 2 मिनिटं थांबा 2 मिनिटं. आमचे मान्यवर रजा घेतात. आज महत्त्वाची उपस्थिती आपण रोशनदादा पाटील, रोशनदादा गुळवी, नरेशदादा गुळवे आणि चेतनदादा गुळवे यांची पाकली. महत्त्वाची उपस्थिती आजच्या रात्रीमध्ये त्यांची राखली आणि ते आपल्यामधनं रजा घेतात. थँक्यू सो मच. अगदी महत्त्वाची उपस्थिती तुमची लक्षा चषक 2026 मध्ये राखली. उज्ज्वल तयार झाला या ओव्हरमध्ये आणि पहिलाच बॉल दरम्यान निर्धाव देखील आला. सुशांत साळवी जबरदस्त आतापर्यंत खेळला. बट त्यालाही ठाऊक आहे की जो स्टार्ट आपण मिळवला त्या प्रकारे आपल्याला फिनिशही करायचं आहे. आणि फिनिश जर करायचं आहे तर डेथ ओव्हरमध्ये मोठे फटके येणं ही गोष्ट देखील तितकीच महत्त्वाची राखली. नेक्स्ट बॉल. आता सुशांत स्टेप आउट झाला. बॉल दरम्यान आता ऑन साइडला काऊ फेसला चालला. फिल्डर वेगाने तिथे येतात आणि डबलला चान्स आता घेतला आणि 2 धावा कंप्लीट. नाखुश असेल फिल्डिंग टीम कारण या क्षणाला कुठेतरी ही एकच मिळायला हवी होती. बट थोडासा हलगर्जीपणा, थोडासा लेझीनेस आणि त्यामुळे 2 धावा कंप्लीट.
बॅकफूट वरती जाऊन पंच केला बट फिल्डर आके डीप एक्स्ट्रा कव्हरला. आताही डबलला चान्स घेतला, झाली मिसफिल्ड आणि मिसफिल्डच्या जोरावरती हा बॉलही जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. येतोय चौकार. मिस्टेक, फिल्डिंग मध्ये मिस्टेक होतात आणि या चुका खरं तर महागात देखील फार पडू शकतात, कारण इथे एक एक रन वाचवायची आहे बट त्या क्षणाला सातत्याने या ज्या चुका होत आहेत त्या टोचतायत आता टीम वडनगरला. आता लॉफ्टेड ड्राइव्ह, जबरदस्त फटका. हा देखील बॉल चालला डीप कव्हरला, बाउंड्री लाईनचा बाहेर. 4. आणि याच दरम्यान आज या स्पर्धेला भेट देण्याकरिता महत्वाची उपस्थिती आपल्याला मंचावरती पाहायला मिळत आहे. नुकतंच शुभागमन झालं. भिवंडी लोकसभा क्षेत्र समन्वय शिवसेना सर्वांनीय सुनील दादा वायले साहेबांचं शुभ आगमन झालंय. साहेबांचं मी लक्षा चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. अगदी महत्वाची उपस्थिती आज रात्रीमध्ये साहेबांचं आपल्याला पाहायला मिळत आहे. साहेबांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आणि साहेबांच्या माहितीसाठी मी नक्की सांगेल की सध्या सगळी जी मॅच सुरू आहे टीम SSCC खांबालपाडा आणि त्यांचा अगेन्स्ट फाईट करताना टीम वडनगर आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे आणि पहिल्या सत्रामध्ये आतापर्यंत 49ला 1 झटका अशी परिस्थिती. आणि आताही बॉल फिरवलाय, दिशा खराब. अतिरिक्त रन मिळेल आणि एक्स्ट्राचा साख्याने टीम टोटल आता जर आपण पाहिली तर एक्स्ट्राचा साख्याने टीम टोटल जाऊन पोहोचली आता 50 अप 50 धावा धाव फलकावरती. आणि अजूनही या पहिल्या 4th ओव्हरमध्ये बॉल बाकी आहे, शेवटचा एक. आणि त्याचप्रमाणे एक जबरदस्त युवा दमदार नेतृत्व आणि कार्यसम्राट नगरसेवक अनिकेत दादा वायले दादांची महत्वाची उपस्थिती आपल्याला मंचावरती पाहायला मिळत आहे. दादांचंही मी लक्षा चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. बट फिल्डिंग मिसफिल्डचा सिलसिला काही थांबत नाहीये. या ओव्हरमध्ये 3ऱ्यांदा गडबड झाली आणि त्याचा फायदा मिळेल खांबालपाडा टीमला. येतोय चौकार. 4 ओव्हरचा अखेरचा स्कोर कार्ड आहे. 54ला 1 झटका टीम खांबालपाडा. मंचावरती आपण उपस्थिती पाहू शकतात भिवंडी लोकसभा क्षेत्र समन्वय शिवसेना आणि तथा माजी नगरसेवक सन्माननीय सुनीलदादा वायले साहेबांची महत्वाची उपस्थिती आपण पाहू शकतात. आणि त्याचप्रमाणे समाजसेवक तथा एक यशस्वी उद्योजक सन्माननीय अनिकेतदादा वायले दादांची महत्वाची उपस्थिती मंचावरती आहे. त्यांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. संपूर्ण जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंग आणि या स्पर्धेचे लाडके आयोजक श्यामशेठ दळवी साहेबांच्या वतीनं आपलं मी लक्षा चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत करतो. अंतिम ओव्हर आणि अंतिम ओव्हरमध्ये बॉलर आता तयार होतोय. अनुभव सोबत गेलेत कारण घनश्याम पाटील या लास्ट ओव्हरमध्ये तयार होतोय. घनश्याम पाटील चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. टीम भूमी 11 मांडा आणि त्यांचा अगेन्स्ट फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल टीम जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंग. उडवलाय बॉल आणि पॉवर या फटक्या मागे साई शेलारची. बॉल चाललाय काउ फेसला, एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. आणि उगाच अर्नॉल्ड ऑफ टेनिस क्रिकेट नाही म्हणत, कारण या बॅटरमध्ये ती क्षमता आहे, या बॅटरमध्ये ती मसल पॉवर आहे आणि ही पॉवर समस्या टेनिस बॉल क्रिकेटला माहिती आहे. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सेकंड सीझन मध्ये श्रीनगर के वीर या टीम मध्ये ज्यांना आपण खेळताना पागले आणि नो डाऊट एक जबरदस्त नेतृत्व देखील आहे आणि एक जबरदस्त खेळाडूही आहेत. आणि पहिलाच बॉल जसा रेंज मध्ये आला
पाठवलाय काऊ फेसला. 4 सुरुवात या ओव्हरचे आणि टीम टोटल आता 58. आपण 60ची चर्चा करत होतो, बट 58 आता बनलेला आणि अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. आणि जर अंतिम 5 बॉलवरती साई शेलार स्ट्रायकिंग एंडवरती उभे राखले तर कदाचित हा आकडा 70 पेक्षा जास्तही पाहायला मिळू शकतोय. आता जबरदस्त बॉल, बट मिसफिल्डचा सिलसिला फार त्रास देतोय. आता ही गडबड मिसफिल्डचा जोरावरती आताही मिळतील या लकी 4 रन्स. या पहिल्या सत्रामध्ये अल्पेश दादा आपण जर काउंट केलं तर मला असं वाटतं की 15+ जास्त रन्स मिसफिल्डच्या जोरावरती नक्कीच गेलेला. ज्या प्रकारे फिल्डिंगचा दर्जा राखला, नो डाऊट 4 ते 5 चौकार आतापर्यंत मिसफिल्डच्या जोरावरती झालेत आणि तेच फार त्रास देणार आहे टीम वडनगरला. कारण जर प्रॉपर फिल्डिंग आतापर्यंत राखली असती तर ज्या 62 आहेत ना, तर मला असं वाटतं की कुठेतरी 51-52 असता. मिसफिल्ड ज्या झालेल्या आहेत त्या फार त्रास देणार आहे टीम वडनगरला. आता उडवला फटका आणि पाठवलाय बॉल हवाई यात्रेसाठी. काय लाजवाब फटका येतो अर्नल्ड ऑफ टेनिस क्रिकेटचा बॅट मधनं. हा पॉवरफुल स्ट्रोक, षटकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. ही ताकद होती साई शेलारची. कारण बॉल मध्ये मी म्हणेन कुठेच कमी नव्हती, बट ताकद पाहायला मिळाली. फटका पहा, मिनी हेलिकॉप्टरचा उडवला होता बॉल आणि काऊ कॉर्नरलाच क्लिअर केलं. 6 मिळतील आणि 6 साग्याने टीम टोटल आता 68 ऑन द बोर्ड. जे माझं प्रेडिक्शन होतं की जर साई शेलार स्ट्रायकिंग एंडवरती राखले तर 70 पेक्षा देखील जास्त बनवू शकतात आणि त्याच दिशेने हा स्कोर कार्ड चालला आहे. कारण 68 स्कोर कार्ड वरती आणि अजूनही या पहिल्या सत्रामध्ये 3 चेंडूंचा खेळ राखला. यानंतर टॉस साठी रेडी राहा. आणि तसेच मुठवल गावचे उत्कृष्ट गोलंदाज अजय भामरे यांच्याकडून या स्पर्धेकरिता शुभेच्छा येतात आणि ते ऑनलाईन आपल्या समोर जोडले गेलेत. अजय दादा आपलंही मी सहर्ष हार्दिक स्वागत करतोय लक्ष्य चषक 2026 मध्ये. बट सध्याच्या घडीला साई शेलार काय जबरदस्त बॅटिंग करतात आणि खरं तर या नावाला कधीही कोणत्या परिचयाची आवश्यकता नाहीच लागली. कारण ज्या प्रकारे खेळ इतके वर्ष खांबालपाडा टीमसाठी आणि व्यावसायिक गटामधनं साई शेलार यांनी केला. आणखीन एक चाललाय साई शेलारचा. टप्प्यामध्ये जर बॉल पडेल तर कार्यक्रम नक्कीच होणार. हा देखील बॉल जाईल डीप मिड विकेट पार. 6 षटकार. कडक बॅटिंग फटके देखील कडक येत आहे आणि हा बॉल देखील जर कदाचित जर डिस्टन्स वाईज रन्स द्यायचा असता तर 9 ते 10 पण नक्कीच देऊ शकलो असतो. इतका लांब हा बॉल गेला. आणखीन एक षटकार आणि टीम टोटल आता 74 ऑन द बोर्ड. 80 पॉसिबल आहेत का आता असंही वाटायला लागलं. खेळच असा आहे. कारण खरं तर उज्ज्वल गुरवचा 2 ओव्हरचा स्पेल पाकला आपण तर तिथे कुठेतरी गाडी अडकली. बट त्यात नंतर जो अदर ओव्हरचा खेळ आहे त्या ओव्हर्समध्ये मिसफिल्ड्स, लाईन आणि लेंथमध्ये गडबड आणि त्या गोष्टींचा फायदा पुरेपूर घेतला बॅटर्सने. आता हा बॉल सोडून दिला. दिशा खराब दबाव आता जाणवतो घनश्याम पाटीलला. कारण त्यालाही ठाऊक आहे की लाईन आणि लेंथमध्ये जर मिस्टेक झाली तर बॉल कदाचित साई लॉन्च नक्कीच करतील. मागील 2 बॉल ज्या प्रकारे त्यांनी लॉन्च केलेत, 2 षटकार या ओव्हरमध्ये, 1 चौकार बॅटमधनं आणि 1 चौकार 22 च्या स्वरूपामध्ये टोटल रन्स या ओव्हरमध्ये आतापर्यंत 21 आहेत. आता हेलिकॉप्टर उडवला, लॉंग ऑन येत आहेत, कॅच पकडली जाईल. पण एक कॅमिओ हवा होता, एक शॉर्ट अँड स्वीट इनिंग हवी होती आणि ती शॉर्ट अँड स्वीट इनिंग खेळून आता साई शेलार चालले डगआउटच्या दिशेने. पण त्यांचं काम त्यांनी केलं. कारण 5 बॉलमध्ये बनवल्या 16 आणि झटका आता लागला हा दुसरा आणि टीम टोटल जर आपण पाकली तर 75 ला हा धक्का दुसरा लागला. विकेट जरूर मिळाली, बट ही विकेट मिळवून सुद्धा वडनगर टीम खुश नाही आहे. कारण त्यांना माहीत आहे की कुठेतरी जे काम करायचं होतं साई शेलारला ते काम त्यांनी केलं. 5 मध्ये 16 बनवला.
आणि आता शेवटचा एक बॉल राखला या पहिल्या सत्रामध्ये आणि मी आता डेफिनेटली ही गोष्ट म्हणू शकतो की एक मॅच विनिंग टोटल या पहिल्या सत्रामध्ये बनवण्यात आला 75 झालेले आहेत आणि आणखीन त्यामध्ये आता किती ॲड होतील. शेवटचा बॉल या पहिल्या सत्रामधला आशुतोष चव्हाणचा हा फटका डीप स्क्वेअर लेगला चालला. फिल्डर आहेत तिथे उपस्थित. सिंगल कंप्लीट डबलला चान्स घेतला आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये रनआउटची विकेट आणि अशा प्रकारे पगले सत्र समाप्त. बट फर्स्ट बॅटिंग करत असताना एसएससीची खंबालपाडा टीमने बनवलेला आहे 76 आणि 77चा एक मॅमथ टोटल त्यांनी सेट केला अगेन्स्ट टीम वडनवगर. टॉस आपण आता करणार आहोत. भूमी 11 मांडा टीमचे कॅप्टन आणि त्याचप्रमाणे टीम जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंग दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉससाठी या. आपल्याकडे वेळ आहे की आपण काही शुभ सन्मान करूया. मंचावरती उपस्थिती आज आपल्याला पाहायला मिळाली. भिवंडी लोकसभा क्षेत्र समन्वय शिवसेना सन्माननीय सुनील दादा वायले साहेब आज या स्पर्धेला भेट देण्याकरिता उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपण करूया. मी दादांना विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे आणि सन्मान करण्याकरिता मी विनंती करतो. सुभाष दादा गोडे दादांना मी विनंती करतो आपल्या शुभहस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. ऑन स्क्रीन आपल्याला जगन्नाना पाटील पाहायला मिळतात. आज नाना इन ॲक्शनमध्ये दिसणार आहेत असा रात्रीमध्ये. आपण सन्मान करूया. महत्त्वाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे भिवंडी लोकसभा क्षेत्र समन्वय शिवसेना तथा माजी नगरसेवक सन्माननीय सुनीलदादा वायले साहेब साहेबांचा आपण सन्मान करूया. मांडा टीमचं कॅप्टन आपण या. टीम भूमी 11 मांडाचे कॅप्टन आपला रिक्वेस्ट असेल आपण या. टॉस आपण करणार आहोत. चेक सन्मान दरम्यान सुनीलदादा वायले साहेबांचा करण्यात आला आणि त्यानंतर आपण सन्मान करूया समाजसेवक तथा एक जबरदस्त नेतृत्व आणि यशस्वी उद्योजक अनिकेत दादा वायले देखील उपस्थित आहेत आणि त्यांचाही आपण सन्मान करूया. मी त्यांनाही विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. सुभाष दादांनाच विनंती असेल आपल्या शुभ असे आपण अनिकेत दादा वायले दादांचा सन्मान दरम्यान करायचा आहे आणि त्यानंतर टॉस देखील करणार आहोत आपण. फर्स्ट ऑफ ऑल आपण अनिकेत दादांचा सन्मान करूया. त्यानंतर टॉस देखील केला जाणार आहे. यानंतर आणखीन एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ज्या टीमचा खरं तर मेहनतीने ही स्पर्धा तुम्ही पाहत आहात यजमान टीम या स्पर्धेची मुख्य आयोजक टीम आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. टीम जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंग आपल्याला फाईट करताना दिसेल अगेन्स्ट टीम भूमी 11 मांडा. सन्मान दरम्यान केला जातोय समाजसेवक तथा यशस्वी उद्योजक अनिकेत दादा वायले दादांचा सन्मान केला जातोय आणि अनिकेत दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करणार आहोत. दादा आपण तिथेच थांबायचं. दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करणार आहोत. यात नंतर भूमी 11 मांडा आणि त्यांचा अगेन्स्ट फाईट करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे टीम जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंग. टॉस देखील सावांच्या शुभ हस्ते दरम्यान तिथे केला जातो. यापुढील मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. टॉस देखील दरम्यान कंप्लीट झाला आणि टॉस जिंकला टीम देवरुंगने. आय थिंक रिटॉस आपण करणार आहोत. काही कारणास्तव रिटॉस आपण तिथे करणार आहोत आणि टॉस आता कंप्लीट झाला आणि टॉस दरम्यान जिंकला टीम मांडाने आणि निर्णय घेतला प्रथमतः ते करणार आहेत फिल्डिंग. सलामीची जोडी देखील दाखल झालेली आहे. केतन पाटील आणि त्यांचा समवेत आपल्याला पाहायला मिळतात. बॅटर राहुल चौघुले, केवल म्हात्रे वडनवगर त्यांच्याकडनं शुभेच्छाही येतात टीमसाठी. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत.
तसेच दादाजी वामन पाटील दादांचं देखील आगमन झालं. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. सलामीची जोडी केतन पाटील आणि राहुल चौघुले आपल्याला पाहायला मिळते. आणि फर्स्ट ओव्हर आशुतोष चव्हाण दरम्यान बॉलिंग मार्क वरती तयार होता. चेज आहे 77चा आणि मॅच मध्ये फार मजा येईल. बट त्यासाठी केतन पाटीलची बॅट चालणं या सत्रामध्ये वडनगर टीमसाठी महत्वाची आहे. अपेक्षा करूया की एक क्लोज एन्काउंटर नक्कीच आपल्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल. दुसऱ्या सत्राला सुरुवात दोन्ही टीम्सला विजयाच्या शुभेच्छा. स्ट्रायकिंग एंडवरती राहुल चौगुले आणि फर्स्ट ओव्हर आशुतोष चव्हाण. आशुतोषचा पगलाच बॉल उडवला ऑन साइडला. फिल्डर येतात. कॅच पकडली जाईल. व्हेरी फर्स्ट बॉल सफलता पगलाच बॉल वरती राहुल चौगुलेला डगआउटची दिशा दाखवली आशुतोषने. बॅटिंग टीम एखादी विकेट जेव्हा जाते तुम्हाला क्विकली न्यू बॅटर पाठवायचा. इतका वेळ प्लीज घेऊ नका. यात नंतर प्लीज ही फर्स्ट वॉर्निंग आणि शेवटची वॉर्निंग. यात नंतर वॉर्निंग मिळणार नाही. एखादा बॅटर जर टाइम आउट झाला तर त्यात नंतर कोणतीही आर्ग्युमेंट चालणार नाही. आताच सांगतोय कारण इतका वेळ खरं तर बॅटर खरं तर इतका वेळ प्लीज घेऊ नका. एखादी विकेट जेव्हा जाते तेव्हा क्विकली तुम्हाला न्यू बॅटर पाठवायचं. बॅटर आता दाखल झाला इन ॲट नंबर 3 धीरज धुमाळे क्रमांक 3 वरती. पगला झटका पगलाच बॉल वरती लागला आणि हा विश्वासावरती झटका लागला म्हणून अवघडचा. कारण राहुल चौगुले जे खेळलं ते देखील तितकंसं महत्वाचं होतं. धीरजाला पगलाच बॉल अगदी ऑन साइडला खेचून मारायचा होता. स्क्वेअर लेगला फिल्डर आगेत बॉल स्टॉप करतात आणि तोपर्यंत कंप्लीट केली जाईल सिंगल. आणि सिंगल ऑफ द मार्क झाला. बॅटर धीरज धुमाळे आणि टीम वडनगर 77चा चेज कंप्लीट करायचा. आणि जो मी उल्लेखही केला की या चेजमध्ये आता कुठेतरी महत्त्व आणि जबाबदारी वाढली आहे केतन पाटीलचे. कारण केतनची बॅट चालेल तर या मॅचमध्ये कडा संघर्ष आपल्याला नक्कीच वडनगर टीम करताना पाहायला मिळू शकते. कारण या बॅटरमध्ये ती अबिलिटी आहे तितकं दमखम आहे की या परिस्थितीमधनं देखील तो आपल्या टीमला विजयापर्यंत नेऊ शकतो. ऑन स्क्रीन केतन पाटीलच आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचा उल्लेखही आपण केला. कारण अशा चेजमध्ये केतन पाटीलचा रोल हा नेहमीच वाढला आणि अशा परिस्थितीमध्ये नेहमी तो चांगला खेळलाय देखील म्हणूनच अपेक्षा जास्त आहेत. पगलास बॉल केतनसाठी आणि पाठवलाय सरळ लॉंग ऑनला बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार. म्हणून तर मी म्हणत होतो की या चेजमध्ये वडनगर टीमसाठी केतन पाटीलची बॅट चालणं हे महत्वाचं आहे. आणि पगलास बॉल फेस करत असताना केतन पाटीलचा बॅटमधला चौकार येतोय. कारण या बॅटरमध्ये ती अबिलिटी आहे ती क्वालिटी आहे. कारण जेव्हा आपण सातत्याने अशा परिस्थितीमध्ये खेळत असतो जो अनुभव आपल्याला अशा परिस्थितीमध्ये मिळतो ना त्या अनुभवाच्या जोरावरती ना एक गोष्ट होते. त्या गोष्टीची चर्चा आपण या बॉल नंतर नक्कीच करूया. आता हुक केला जबरदस्त फटका केतन पाटीलने आता आक्रमणाला सुरुवात केली आहे. षटकार टीट फॉर टॅट जशास तसे उत्तर देत असताना बॅटर केतन पाटील आणि टीम वडनगर येतो षटकार. आणि स्कोर कार्ड आता 11 वरती. SSCचे खंबालपाडा टीमला देखील ठाऊक आहे की जर या मॅचमध्ये आपल्याला जिंकायचं आहे पुढे जायचं आहे तर केतन पाटीलची विकेट काढणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तर हा बॅटर जर खेळला तर नो डाऊट ही मॅच फार इंटरेस्टिंग होऊ शकते. हुकचा फटका आता बॉल हवेमध्ये मॅचची गोल्डन विकेट मिळू शकते. लॉंग ऑफ येत आहेत कॅच पकडली जाईल. दोन चांगले फटके आणि त्यात नंतर कम बॅक आशुतोष चव्हाणला मिळेल या मॅच मधली सर्वात महत्वाची विकेट. केतन पाटील बॅक टू द डगआउट.
घनश्याम पाटील आता बॅटिंग करण्याकरिता येतात क्रमांक 4 वरती. बट खरं तर अडचणी आता फार जास्त वाढलेल्या आहेत या सामन्यामध्ये. बघा अजूनही ग्राउंडमध्ये धीरज धुमाळे जरूर आहे, बट सांगण्यासारखी ही देखील गोष्ट आहे की बॅटर राहुल चौगुले अथवा केतन पाटीलचं उभं राहणं देखील तितकंच मॅटर करत होतं. बट या क्षणाला दोन्ही प्रमुख बॅटर्स फार लवकर डगआउटमध्ये परतलेत आणि ही फार मोठी उपलब्धी आहे टीम SSC खंबालपाडा टीमसाठी. आता बॅटर घनश्याम पाटील आणि शेवटचा बॉल असेल. बॅकफूट वरती जाऊन पंच केला आणि बॉल चालला डीप खबरला आणि जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. वाईट ऑफ ऑफ्टम जागा दिली होती घनश्याम पाटीलला आणि त्याचा फायदा घेतलाय घनश्यामने. येतोय चौकार आणि अशा प्रकारे पकल्या षटकाचा खेळ समाप्त आणि रिक्वायर रेट प्रमाणे सुरुवात दरम्यान झालेली आहे टीम वडून गरजे. कारण फर्स्ट ओव्हरमध्ये 15 खेळ लागले त्या 4 ओव्हर्स आणि 4 ओव्हरमध्ये करायचं 62. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 77च्या सेजमध्ये 15 लॉस ऑफ 2 विकेट्स टीम वडोदराने खेळ राखला. येत्या 4 ओव्हर्स आणि 4 ओव्हरमध्ये आणखी जिंकण्याकरिता करायचं आहेत 62. आणि आपण परत एकदा पहिल्या षटकामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्यामध्ये केतन पाटीलची विकेट आपण ऑन स्क्रीन सध्या सगळीला साई शेलार आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग चांगली केली. 5 मध्ये 16 इंडिव्हिज्युअली साई शेलार यांनी बनवला आणि खरं तर सध्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर टीम पुढे आहे आणि त्याचमुळे दुसऱ्या षटकाची जबाबदारी दरम्यान देण्यात आलेली आहे. मी उल्लेखही केला की राजकीय क्षेत्रामध्ये अनेक चौकार षटकार साई दादांनी आजपर्यंत मारलेत आणि ग्राउंडमध्ये जेव्हाही असतात तेव्हाही बॉल फक्त आकाशामध्येच दिसतो जेव्हा साई शेला स्ट्रायकिंग एंडवरती असतात. आणि आजही ते आपण पाहिले 2 जबरदस्त फटके त्यांचा बॅटमधनं येताना आपण पाहिले. आता स्वयं खाडे दरम्यान दुसऱ्या षटकामध्ये आणि नुकतीच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जी निवडणूक झाली, कॉर्पोरेट इलेक्शन जे झाले त्यामध्ये बिनविरोध दमदार कार्यसम्राट नगरसेवक पुन्हा एकदा आपल्याला सत्तेमध्ये पाहायला मिळतोय. पण या क्षणाला पहिल्याच बॉलवरती सत्ता आता स्वयं खाडेची. यष्टांचा वेध, क्लीन बोल्ट, धक्का. आता तिसरा. काय बॉल टाकला. रिप्ले आपण परत एकदा पाहूया कारण ज्या प्रकारे हा स्वयं खाडेने बॉल टाकला बँग ऑन टार्गेट. असं वाटलं की बॉलिंग मशीन मध्ये लेंथ सेट केली की यॉर्कर टाकायचं, त्या प्रकारे बॉल निघाला. बॅट देखील खाली नाही आली. यॉर्कर सफलता. आणि आता असं वाटतंय, होनेस्टली असं वाटतंय की आता फार अडचणीमध्ये आहे टीम वडोदरा. कारण या परिस्थितीमधनं आता पुढे येणं हे जास्त अवघड झालंय. कारण जे 3 महत्त्वाचे बॅटर या चेजमध्ये होते, ज्यांचा रोल फार मोठा होता या चेजमध्ये, ते तिन्ही बॅटर्स आता डगआउटमध्ये जाऊन पोहोचलेत. बॅटर धीरज धुमाळे असेल, केतन पाटील असेल, त्यातल्या त्यात राहुल चौगुले असेल, सर्वांनी निराश केलं. आणि या क्षणाला आता इथनं पुढे जाणं हे तितकं सोपं राहणार नाही. चॅलेंजेस जरूर आहेत. बॅटर आता आला आहे बादल. बादलला बॅटिंग करण्याकरिता आणि जो उल्लेखही मी करत होतो की 3 विकेट आणि 3 महत्वाचे विकेट गेले, ती गोष्ट फार मॅटर करते. कारण ज्या तिन्ही बॅटर्सच्या अवतीभोवती जे दुसरे बॅटर्स खेळत असतात तेच तिन्ही बॅटर डगआउटमध्ये आहेत. आता इम्प्रोवाइज करायचं होतं. बॅटरने बॉलचं कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल दरम्यान येतोय, दबाव वाढतोय. बट खडतर परिस्थिती जरूर आहे. बट घनश्याम पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात आणि एक निर्धाव चेंडू ना. रिक्वायर रेट आता झपाट्याने पुढे जाणार आहे. रिक्वायर रेट आता जर आपण पाहिलं तर ऑलमोस्ट 17 रन पर ओव्हरवरती जाऊन पोहोचलाय आणि त्याचमुळे दबाव वाढतोय. कारण एखाद्या लक्षाचा जबरदस्त बॉलिंग, तो बॉल पागला जिथे धीरजची विकेट मिळाली आणि त्यात नंतर ही विकेट. आणि तसेच आमचा म्हणणं रजा घेतात. आज महत्वाची उपस्थिती आपण पाहिली. माजी नगरसेवक तथा भिवंडी लोकसभा क्षेत्र समन्वय शिवसेना सन्माननीय सुनील दादा वायले साहेबांची आज महत्वाची उपस्थिती आणि तसेच आमचे समालोचक मित्र मयूर मोरे यांची देखील उपस्थिती आपण पाहिली. तसेच समाजसेवक तथा यशस्वी उद्योजक अनिकेत दादा वायले दादांची उपस्थिती आपण पाहिली. तुम्हाला सर्वांचे मी विशेषतः आभारही व्यक्त करतो की आज आमच्या विनंतीला मान देऊन ही महत्वाची उपस्थिती आज तुम्ही लक्षा चषक 2026 मध्ये दाखवली. न्यू मॅन इन ॲट नंबर 6 बॅटर गिरीश पाटील, होल्डर
आता आला पहिली विकेट जी या ओव्हरमध्ये मिळाली होती धीरजची, ऑन स्क्रीन आपल्याला दाखवली जाते. आता गिरीश पाटील स्ट्रायकिंग एंडवरती, होल्डरसाठी वाईड यॉर्कर. आणि इथे घडलं काय, होल्डर आलाय आणि होल्डर जाईल देखील. तिसरी सफलता आणि आता हा सामना खिशामध्ये टीम खंबालपाड्याचा, कारण रन्स आहेत 15 आणि अवघ्या 15 धावेंवरती आता अर्धी टीम डगआउट मध्ये. आता बॅटर दरम्यान दाखल झाला दीपराज. आणि खरं तर जर आपण पाहिलं तर आता परिस्थिती फार जास्त बिकट झाली आहे, कारण विकेट देखील चाललेत, रणगती पूर्णपणे थांबलेली आहे. हॅट्रिक बॉल, हॅट्रिक बॉल, गती गती पाहायला मिळाली. डॉट बॉल आणखीन एक. आणि हे षटक असंच रागले की या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर आपण काउंट केलं तर एकही धाव आली नाहीये आणि प्लस 3 विकेट देखील आलेत. स्कोर कार्ड जिथे आहे तिथेच आणि विकेटचं कॉलम वाढलं. या ओव्हरमध्ये 3 विकेट, 3 सफलता स्वयं खाडेसाठी. आणि आता विकेट मेडन येईल का, शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकामधला. आणि आता इनर एज बॉल मागे चालला, फायनलिंगला बॉल स्टॉप होतो आणि सक्सेसफुल ओव्हर. कारण या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव आणि 3 महत्वाचे विकेट काढले स्वयं खाडेने. आणि स्वयं खाडेने या एका ओव्हरमध्ये जवळजवळ हा सामना आपल्या टीमच्या बाजूने खेचला, कारण या ओव्हरमध्ये 3 विकेट आणि फक्त एकच धाव खेळ राखला. आता 3 ओव्हरचा आणि जिंकण्याकरिता आणखीन आता करायचा आहेत 61. चला प्लीज अतिरिक्त वेळ न घेता फिल्डिंग सेट करा आणि पुढील ओव्हरला सुरुवात करा. यात नंतर भूमी 11 मांडा आपल्याला फाईट करताना दिसेल अगेन्स्ट टीम जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंग. ती देखील एक चांगली बॅटल आपल्याला यात नंतर पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांची गर्दी आता ऑलरेडी जी जास्त आहे ती आणखीन जास्त होईल, कारण यजमान टीम, या स्पर्धेची मुख्य आयोजक टीम आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांची जी गर्दी आहे ती देखील आपण नक्कीच पाहूया. अगदी प्रत्येकी स्टँडमध्ये प्रेक्षकांची अफाट गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हेच यश आहे या स्पर्धेचं. कारण अगदी पहिल्या रात्रीपासून जर आपण पाहिलं जो प्रतिसाद प्रेक्षकांनी या स्पर्धेसाठी दिला. थर्ड ओव्हर आणि थर्ड ओव्हरमध्ये बॉलर आदित्य की एक्झॅक्टली कोण तयार होतो अजूनही कन्फर्मेशन आलं नाहीये. असं वाटलं आदित्य रेडी होतो, पण तयार होतोय बॉलर. आशुतोष चव्हाण. ही प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी वेळ देखील जी झालेली आहे, अगदी जेवण वगैरे करून अगदी ऑन टाइम आपल्या टीमची मॅच पाहण्यासाठी सर्व प्रेक्षक इथे आलेत. तुम्हा सर्वांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. कारण खरं तर खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जर प्रेक्षक नसतील ना तर खेळायलाही मजा नाही आहे. कवचला फिल्डर आता येतात, बॉल दरम्यान स्टॉप केला जातो आणि तोपर्यंत कंप्लीट केली जाईल सिंगल. आता देखील बॉल फक्त उंच गेला, कव्हरला फिल्डर येतात बट कॅच पकडता आली नाही. प्रयत्न चांगले लागले. आणि आता ज्या प्रकारे बॅटर्सची बॉडी लँग्वेज पाहायला मिळत आहे, असं वाटतंय की पराभव स्वीकारला की काय. ज्या प्रकारे बॉडी लँग्वेज पाहायला मिळत आहे, कारण अगदी पहिल्या 2 षटकांमध्येच, पहिलं षटक आशुतोष, दुसरं षटक स्वयं खाडे, पहिल्या 2 ओव्हरमध्ये जे 5 विकेट आले, तर 5 विकेटनेच कुठेतरी हा सामना पूर्णपणे काबीज आतापर्यंत केला खंबालपाडा टीमने. आता वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ बट दिशा खराब, अतिरिक्त रन दरम्यान मिळेल.
कारण क्रिकेटच्या खेळामध्ये मी एक गोष्ट नेहमीच सांगतो की मॉरॅलिटीमध्ये कधीच जगू नका, इमॅजिनेशन वर्ल्डमध्ये कधीच जगू नका. प्रॅक्टिकल काय करता येईल त्याचा विचार करा. कारण सध्याच्या घडीला जर आपण प्रॅक्टिकली विचार केला तर 16मध्ये 58 बनवणं इट्स टू डिफिकल्ट बॉल अवेमध्ये. बट फिल्डर येतात, आता हे बॉल कव्हर्सलाच फील्ड होतो आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केली जाईल सिंगल. बट दुसऱ्या बाजूने वडूनगर टीम नक्कीच विचार करेल की ज्या फिल्डिंगमध्ये आपण मिस्टेक केल्या तिथनंच मोमेंटम लूज झाला. कारण जर तिथेच जर फिल्डिंगमध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट्स आले असते, रन्स जर वाचल्या असतं, एक एक धावेसाठी जर बॅटर्सला स्ट्रगल करावं लागलं असतं तर सध्याची परिस्थिती फार डिफरंट आपल्याला पाहायला मिळू शकली असती. कारण फिल्डिंग इज अ बॅकबोन ऑफ क्रिकेट. फिल्डिंग हा पाठीचा कणा आहे. कारण जेव्हा तुम्ही फिल्डिंग चांगली करता ना तेव्हा पूर्ण टीममध्ये पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर क्रिएट राहतं. दॅट्स वाय फिल्डिंग फार मॅटर करते. हरिभक्त पारायण प्रकाशजी केने महाराज यांचं देखील आगमन झालं. आपलं देखील हार्दिक स्वागत. लॉंग ऑफ येत आहेत, कॅच पकडली जाईल. धक्का आता लागलाय 6वा. बॅटर येत आहेत, बॅटर जात आहेत, तेच सुरू आहे. बट डगआउटमध्ये खरं तर फार नाखुश असेल स्वतःवरती केतन पाटील. स्टार्ट मिळाला होता बट त्या स्टार्टला कन्वर्ट करता नाही आलं. राहुल देखील स्वतःवरती नाखुश असेल. धीरज, घनश्याम, गिरीश हे 5 महत्त्वाचे आधारस्तंभ होते वडनगर टीमचे. बघा क्वालिटी या बॅटिंग युनिटमध्ये नक्कीच होते, नो डाऊट. दमखम जरूर होतं 77 चेज करण्याचं, बट त्या प्रकारे खेळ झाला नाहीये. हरिभक्त पारायण प्रकाशजी केने महाराजांची महत्त्वाची उपस्थिती, आपलंही मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. लक्ष चषक 2026 मध्ये आता उज्ज्वल येतो बॅटिंग करण्याकरिता. बट जो उल्लेख मी केला की जे महत्त्वाचे 5 आधारस्तंभ होते, ज्या बॅटर्सकडनं फार जास्त अपेक्षा या सामन्यामध्ये होती, त्या 5ही बॅटर्सने निराश केलं. राहुल 0वरती बाद झाला, केतनने फक्त 10 बनवला, धीरज देखील 1वरती बाद झाला. त्यानंतर जर आपण पाहिलं घनश्यामने देखील फक्त 5 बनवल्या. गिरीश तर ऑफ द मार्क देखील नाही झाला. अशी परिस्थिती लागली आतापर्यंत या दुसऱ्या सत्रामध्ये. तसेच आता येत्या क्षणी उज्ज्वलने देखील मोठ्या फटक्याचा प्रयत्न जरूर केला. बॉल स्टॉप झाला काऊ फेसला आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केली जाईल. सिंगल तर झाली, डबलला चान्स घेतला जाणार नाहीये. तसेच समस्त जर आपण आमले लोणाड परिसराचा विचार केला तर समालोचन क्षेत्रामधली या विभागाची एवन जोडी म्हणून ज्यांना ओळखलं जातं, आज माझे खरं तर फार मोठे भाग्य आहेत की आज मी त्यांच्यासोबत कॉम्बॉक्स शेअर करतो. असे आमचे समीरजी ठाकरे सर आणि त्याचप्रमाणे योगेशजी पाटील सर. आणि जेव्हाही हे 2 चेहरे सोबत असतात तेव्हा नवीन नवीन गोष्टी नेहमीच आमच्यासारख्या युवा समालोचकांना शिकायला मिळतात आणि हेच आमचे भाग्य. खेळ समाप्त झाला 3 ओव्हर्स आणि 3 ओव्हर्स अखेरता स्कोर कार्ड आहे 21ला 6 झटके खेळ राखला 12 चेंडूंचा. आणि सध्या चांगल्या चिमुकला प्रॅक्टिस करतो. एखाद्या टीममध्ये जर नक्कीच यालाही जागा मिळाली तर मजा येईल. आणि त्यानंतर काही आमचे प्रेक्षक प्रत्येकी सामन्याचा आनंद घेतात. भरपूर सारे न्यूट्रल प्रेक्षक देखील ग्राउंडमध्ये आहेत. 3 ओव्हर्स अखेरता जर आपण पाहिलं 21ला 6 झटके अशी परिस्थिती आहे. 12 चेंडू राखलेत, 12मध्ये 56 करायचं आहेत. पुढील मॅचमध्ये जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंग आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळणार आहे. काही प्रेक्षक ज्यांना स्टँडमध्ये जागा मिळाली नाही, जिथे जागा मिळते तिथे प्रेक्षक बसलेत. आणि हेच प्रेम आहे क्रिकेट प्रती या प्रत्येकी क्रिकेट प्रेमीचं. काही सध्याच्या घडीला स्पर्धेचा आनंद घेत आहेत, काही वेगळ्या दुनियामध्ये देखील आहेत, असे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. 4th ओव्हर आणि 4th ओव्हरमध्ये बॉलर दरम्यान आता तयार होतोय. आदित्य आता तयार होतोय. मागील ओव्हरमध्ये असं वाटलं की आदित्य रेडी होतोय, बट मागील ओव्हरमध्ये आशुतोषवरती जबाबदारी देण्यात आली. आता आदित्य तयार होतोय. आदित्य साळवी दरम्यान या 4th ओव्हरमध्ये. उज्ज्वल क्रीजवरती आहे, बट उज्ज्वलला ठाऊक आहे की कुठेतरी फार उशीर आता झालाय. कारण परिस्थिती बघा कॅल्क्युलेशननुसार स्टील आपण म्हणूया की पॉसिबल आहे. पण तो मी उल्लेखही केला ना की आयुष्यामध्ये खेळामध्ये आपण मॉरॅलिटीमध्ये नाही जगू शकत, आपण इमॅजिनेशन वर्ल्डमध्ये नाही जगू शकत. आपल्याला प्रेझेंट टाईममध्ये रिअल टाईममध्ये प्रॅक्टिकली काय पॉसिबल आहे त्या गोष्टी वरती विचार करणं फार जास्त मॅटर करतं. आणि प्रॅक्टिकली 28 रन पर ओव्हर बनवणं या कंडिशन्समधनं या परिस्थितीमधनं हे माउंट एव्हरेस्ट चढण्याबरोबर आहे. 12ला 56 करायचं आदित्याला. आदित्यचा पगलाच बॉल फुल टॉस, फिल्डर येतात आणि सिंगल हँड कॅच कंप्लीट. बट
इट्स अ बीमर. बीमरचा इशारा. बीमर नाहीये. ओव्हरस्टेपिंग. ओव्हरस्टेपिंगचा नो बॉल. मला असं वाटलं हाईट असं वाटलं जास्त राहिली की काय, पण अंबासने कन्फर्मेशन दिला की ओव्हरस्टेपिंग झाली आहे आणि त्यामुळे हा नो बॉल आहे. येस, ऑन स्क्रीन देखील आपल्याला पाहायला मिळतं. फार मोठा नो बॉल आहे, फार जास्त पाय पुढे पडला आणि आमची ग्रामीण टेनिस क्रिकेट टीम, आमचे सर्व जे कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतात, राज जोशी, साहिल, दीपांशू, वेदांत, मास्टर सर्व आहेत. भास्कर माफी सुद्धा. एकूण एक खरं तर योद्धा तयार केले तेजस भोईर यांनी आपल्या ताळमीमध्ये. फ्रेडचा बॉल ऑन साईडला फटका. फिल्डर आकेत उपस्थित डीप मिड विकेटला. बॉल स्टॉप होतो पण तोपर्यंत डबलला चान्स आता बॅटर्सने घेतला. 2 धावा दरम्यान कंप्लीट केल्या जातील आणि अजूनही जर आपण पाहिलं तर या मॅचमध्ये चेंडू लागले 11 आणि 11 मध्ये करायचा 53. अजूनही मला आठवतं फर्स्ट टाइम तेजस भोईर यांना मी मामा ट्रॉफीमध्ये भेटलो होतो 4 वर्ष आधी आणि ती सुरुवात त्यावेळेची आणि तेव्हाची टीम आणि आताची टीम. आताच्या टीममध्ये तर एकूण एक धुरंधर आहेत. आज तेजस भोईर उल्लेख आपण नक्कीच करूया बॉल नंतर. बॅक ऑफ लेंथ हुक केला. बॉल चालला आता डीप स्क्वेअर लेगला आणि जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. येतोय चौकार आणि इक्वेशन जे रागले चेंडू रागले ते येते 10 आणि 10 मध्ये करायचं आहेत 48. 10 मध्ये 48 करायचं आहेत. स्टील अजूनही जर आपण पाहिलं तर कॅल्क्युलेशन नुसार सामना तर संपलेला नाहीच. 10 मध्ये 48 पॉसिबल आहेत. स्टील चेजेबल आहेत असं मी नक्कीच म्हणेन. आदित्यने जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर विजयदादा शेलार दादांनी सांगितलं की त्यांच्याकडनं 1000 रुपयाचं रोख पारितोषिक ते जमा देखील आहे. आदित्यने जर विकेट हॅट्रिक घेतली तर ते 1000 आदित्यला दिले जातील. अन्यथा 30% TDS GST लावून विजयदादांना रिटर्नही केले जातील. सध्या सगळीला योगेश पाटील सर कॉम्बॉक्स मध्ये जोडले गेले. आकाश पाटील सिनियर त्यांचं देखील आगमन झालं. त्यांच्या चेहऱ्यावरती देखील झोप नाही आहे कारण या स्पर्धेकरिता संपूर्ण जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंग या टीमची अफाट मेहनत राखली आहे. कारण आता बॉल हवेमध्ये आहे बट फिल्डर नाही येत तिथे. आता लॉंग ऑफचे फिल्डर येतात. बॉल स्टॉप केला असा तोपर्यंत कंप्लीट केली जाईल सिंगल आणि आता चेंडू राखलेत या ओव्हरमध्ये अजूनही 3 आणि आणखीन एक कॅश प्राईज आहे आदित्यसाठी. जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर दिघा ग्रुप उसरगर यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचं रोख पारितोषिक आदित्यला दरम्यान देण्यात येईल. आदित्य विचार करत असेल इथं 3 बॉलवरती 3 विकेट जर मिळाले तर 4000 रुपयाचं टोटल प्राइज मिळणार आहे. कारण विजयदादा शेलार दादांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आता सन्मान दिला उज्ज्वलने. सिंगल दरम्यान कंप्लीट केली जाईल आणि आता फक्त आपण हेच म्हणूया की प्रश्न फक्त एकच राखला या मॅचमध्ये की SSCC खांबालपाडा टीम किती रन्सने हा सामना जिंकेल. त्या व्यतिरिक्त या मॅचमध्ये काही राहिलेलं नाही आहे. 8 मध्ये 46 करायचा आहे. पण खरं तर जर आपण विचार केला तर उल्लेखही मी केला फक्त या विभागाला नव्हे तर समस्त भिवंडी तालुक्याला अभिमान वाटेल अशी स्पर्धा आपल्याला श्यामशेठ दळवी साहेबांच्या नेतृत्वाखाली पाहायला मिळत आहे. लक्ष्य चषक 2026. आता बॉल हवेमध्ये विकेट किपर येतात. कॅच पकडली जाईल आणि सफलता आदित्यसाठी. धक्का लागला 7वा. सावत गावचे समाजसेवक सन्माननीय अरुणदादा म्हात्रे साहेब उपस्थित झालेले आहे. सावंतचे मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आज त्यांची महत्वाची उपस्थिती. आता बॅटरला यतीश. आदित्यला दरम्यान सफलता मिळाली. येत्या क्षणी त्यानेही बॉल उडवला बट बॉल नोमॅन्स लँड मध्ये पडेल आणि फिल्डर येतात. बॉल फील्ड होतोय तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केली जाईल सिंगल आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झाला. आता 4 ओव्हरचा एंड ऑफ द 4th ओव्हर 77चा सेज मध्ये 32 लॉस ऑफ 7 विकेट्स. टीम वडुनवगर खेळ राखलाय 6 चेंडूंचा आणि 6 मध्ये करायचा 45.
6 मध्ये 45 करायचं आहेत. आणि खरं तर मी उल्लेखही केला की आमने लोणाड परिसरामधली समालोचन क्षेत्रामधली एवन जोडी आज आमचा समवेत आहे. आणि आज आमचे भाग्य आहेत की आम्ही त्यांच्यासोबत कॉम्बॉक्स शेअर करीत आहोत. योगेश पाटील सर आणि समीर ठाकरे सर. आजही मला तो दिवस आठवतो फर्स्ट टाइम जेव्हा समीर ठाकरे सरांना मी भेटलो होतो. कारण माझ्या कॉमेंट्री करिअरमधली ती दुसरी स्पर्धा असावी जी मी गावाबाहेर केली होती. आणि तेव्हा ओळख फर्स्ट टाइम ठाकरे सरांसोबत झाली होती. पण तेव्हापासून या युवा कॉमेंटेटरला जो ठाकरे सरांचा पाठिंबा राखला आणि जे गायडन्स राखलं त्या जोरावरती आज आमचं देखील छोटंसं नाव या समालोचन क्षेत्रामध्ये बनलेलं. आणि त्यासाठी नक्कीच समीर ठाकरे सरांचे आपण जितके आभार मानावे तितके कमीच आहेत. अंतिम 6 चेंडू करायचं 45. यस योगी सर. हॅलो हॅलो चेक. दरम्यान या ठिकाणी पाहू शकला विक्रमजी गोडे, तुकारामजी दलवी, गणेशजी कोळेकर आणि कपिलजी पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या वतीने सरचे स्वागत. आणि विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपला मी या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. अंतिम ओव्हरचा खेळ आणि पगलाच बॉल निर्धाव. माफी असू द्या, काही मान्यवरांची उपस्थिती देखील त्या वेळेदरम्यान झाली होती. पहिल्या बॉलवरती सिंगल आणि दुसरा बॉल निर्धाव आला. लास्ट ओव्हरमध्ये आता साई शिल्लर आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतात. मी उल्लेखही केला की नुकतीच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक देखील कॉर्पोरेट इलेक्शन देखील पार पडले. त्यामध्ये बिनविरोध नगरसेवक हे पद दादांना मिळालं आणि नेतृत्व फार मोठं आहे. राजकीय क्षेत्रामध्ये अनेक चौकार षटकार त्यांनी भरपूर मारलेत. आणि आज क्रिकेटच्या ग्राउंडवरती देखील जेव्हाही ते येतात अर्नॉल्ड ऑफ टेनिस क्रिकेट त्यांना का म्हटलं जातं त्याची ओळख ते प्रत्येकी मॅचमध्ये प्रत्येक इनिंगमध्ये करून देतात. आता हेलिकॉप्टर उज्ज्वलने उडवला. फिल्डर येत आहेत आणि मिस्टेक झाली. कॅच ड्रॉप बॉलही गेला बाउंड्री लाईनचा पलीकडे. बट सध्याची परिस्थिती अशी आहे की कॅच ड्रॉपने फरक पडणार नाहीये. चौकार येतो आणि आता चेंडू लागलेत फक्त 3 चेंडू आणखीन राखलेत या सामन्यामध्ये. सध्याच्या घडीला प्रेक्षकांची जी गर्दी आहे कारण यात नंतर यजमान टीम खेळणार आहे. आता पिकअप स्ट्रोक पिक केलाय डिलिव्हर केलाय बाउंड्री लाईनचा बाहेर. उज्ज्वल गुरवचा बाटमधला षटकार. आता उज्ज्वल देखील सांगतोय की कदाचित येत्या सामन्यामध्ये येत्या स्पर्धेमध्ये आम्हालाही प्रमोट करा, आम्हालाही टॉप ऑर्डरमध्ये अथवा मिडल ऑर्डरमध्ये संधी द्या, आमच्यामध्ये ती अबिलिटी आहे. फटका जबरदस्त. आणि आता 2 चेंडू लागलेत आणि 2 मध्ये करायचा 34. 2 ला 34 आता करायचं आहेत. आणि मेहरबा आते आते बहुत देर हो गई. कारण हे फटके अगदी जर पहिल्या षटकापासून रिक्वायर रेट कदाचित मेंटेन झाला असता बॉल अवेलेबल करून द्यायचा ग्राउंडमध्ये. मॅनेजमेंट कमिटीला मी विनंती करतोय बॉल पोचवायचा लवकर. 2 चेंडू लागलेत आणि 2 मध्ये 34 करायचं आहे. आणि खरं तर सध्या सगळी तर या मॅच मध्ये बाजी मारली टीम SSCची खंबालपाडा टीमने. बट स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाला देखील सुरुवात झालेली आहे. प्रेझेंटेड बाय मयूर ग्रुप, मयूरदादा पिसेकर दादांची ती स्पर्धा सुरुवात झालेली आहे. आणि त्याही स्पर्धेमध्ये हीच बॅटल आपल्याला परत एकदा पाहायला मिळणार आहे. आणि तेव्हा खरं तर रिव्हेंज घेण्याची संधी असेल. आता उज्ज्वल गुरव सध्याच्या घडीला त्यांच्यामध्ये असलेली क्षमता इथे दाखवतात. हा की बॉल चालला डीप स्क्वेअर लेगला. बट 1 बाउन्स गेला की ओव्हर दी रोप्स गेला. चौकार आहे. आणि अजूनही या मॅच मध्ये जर आपण पाहिलं सामना समाप्त बाजी दरम्यान अगदी सहजरित्या या मॅच मध्ये मारली आहे टीम SSCची खंबालपाडा टीमने. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. आणि या सामन्याचा सामनावीर ठरलाय ज्याने इंडिव्हिज्युअली बनवला 34 नॉट आउट तोच सुशांत साळवी ठरला प्लेअर ऑफ द मॅच.